हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 29 जानेवारी वार आहे सोमवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती। प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाते आणि त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं। या चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी हा उपवास करत असतात। त्याचबरोबर नवविवाहित जोडपे ज्यांना मुलबाळ होत नाही किंवा मुलबाळ होणार आहे ते सुद्धा हे व्रत करत असतात, जेणेकरून त्यांचं जे होणारं बालक आहे तर ते चांगलं सुखरूप जन्माला यावं यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं। ज्यांना मुलबाळ होत नाही संतती प्राप्तीसाठी सुद्धा या दिवशी व्रत केलं जातं आणि त्यांची जी रिकामी गोद आहे तर ती सुद्धा यामुळे भरली जाते। तर गणपती बाप्पांची सेवा, उपासना, आराधना केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या जीवनातील सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते। तर आजचा दिवस अतिशय चांगला आहे आणि शुभयोग आहे। सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि त्यांचे पुत्र गणपती यांना चतुर्थीही समर्पित आहे आणि त्यामुळे असा सुंदर योग आजच्या दिवशी जुळून आलेला आहे। तर आज आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते, त्यांची सेवा करायची असते आणि यासोबतच काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे, त्यामुळे आपल्या घरातल्या इडापिडा, वाईट शक्ती, दारिद्र्य, अडचणी, गरिबी, पितृदोष, वास्तुदोष हे नष्ट होतील आणि आपल्या घराच्या मुलांच्या आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, संकटहर्ता, बुद्धीचे देवता म्हणजे ज्ञान देवता असं आपण त्यांना म्हणत असतो आणि त्यामुळे आपल्याला या चतुर्थीला हे उपाय करायचे असतात। त्यामुळे आपल्या घरातल्या इडापिडा, भांडणं, दारिद्र्य, गरिबी आणि दोष, अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये बघा काही ना काही अडचणी असतात। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी या असतातच आणि बऱ्याच वेळेला या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, पण प्रयत्न करून सुद्धा जर या अडचणी आपल्या संपत नसतील किंवा दूर होत नसतील तर अशा वेळेला आपण काही विशिष्ट तिथींवरती जर काही उपाय केले तर त्याचं नक्कीच आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं। तुमच्या घरामध्ये जर मुलं सतत आजारी पडत असतील, नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील, वादविवाद, कलह सातत्याने जर तुमच्या घरामध्ये होत असतील आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, मेहनत करून जर तुमच्याकडे पैसा येत नसेल तर अशा प्रकारच्या अडचणींचा तुम्हाला जर सामना करावा लागत असेल आणि तुमच्या घरामध्ये जर मुलं मोठी असतील, मुलं मुली जी मोठी आहेत आणि ती विवाह त्यांचे जर जुळत नसतील किंवा त्यांना संतान प्राप्ती होत नसेल, मुलाचं सुख प्राप्त होत नसेल तर अशा वेळेला संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यामुळे आपल्या घराच्या मुलांची आणि आपल्या पतीची प्रगती होईल आणि सगळ्या अडचणी सुद्धा दूर होतील। त्यासोबतच बघा तुमच्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील, जिथे तो नोकरी करत आहे, व्यवसाय करत आहे तर तिथे सुद्धा त्या अडचणी येत असतील तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। सुकं खोबरं जे असतं तर ती तुम्हाला अख्खी वाटी घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्या वाटीमध्ये तीळ भरायचे आहेत। पांढरे किंवा काळे तीळ भरले तरीही चालेल, पण तुम्ही जास्तीत जास्त यामध्ये काळे तीळ भरण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर पांढऱ्या तिळांना सुद्धा या चतुर्थीच्या दिवशी इतकंच महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही काळे किंवा पांढरे तीळ घेतले तरीही चालतील। त्यानंतर तुम्हाला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घ्या, नसेल तर जो कोणता तुमच्याकडे आहे तो घेतला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोडासा तुम्हाला आंब्याचा जो वाळलेला लाकूड असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे। आता आंब्याचा वाळलेला लाकूड तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही दालचिनीचा तुकडा घेतला तरीही चालेल।
त्यानंतर तुम्हाला 2 वेलची घ्यायची आहेत आणि नंतर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे। तुमच्या देवघरासमोर तुम्ही हे प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम गणगणपतये नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये ते फिरवायचं आहे। आणि फिरवून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तुम्हाला मधोमध ठेवायचं आहे, म्हणजे सेंटरला तुम्हाला ठेवायचं आहे। तर खोबऱ्याची वाटी सुद्धा आपल्याला तशीच या ह्याच्यामध्ये ठेवायची आहे, प्लेटमध्ये, म्हणजे कापुरासोबत आपल्याला ती जाळायची आहे। त्यानंतर तुम्ही खोबऱ्याचा एक तुकडा जरी घेतला तरीही चालेल, काही हरकत नाही। वाटी नसेल तर तुकडा घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये। त्यानंतर तुमच्या घराचा संपूर्ण दरवाजा जो आहे तर तो उघडा ठेवायचा आहे। मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा ठेवायचा आहे हे पूर्ण जळेपर्यंत। आणि त्यानंतर तुम्हाला हे जे खोबऱ्याची वाटी आहे किंवा हे जे जळल्यानंतर थंड झाल्यानंतर हे तुम्हाला बाहेर टाकून द्यायचं आहे। वाहतं पाणी असेल शेजारी तर तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलं तरीही चालेल, पण हे परत तुम्हाला घरामध्ये आणायचं नाहीये, तुम्हाला हे बाहेरच फेकून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे। आजची चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। आपलं दारिद्र्य संकट दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती सुद्धा होईल। नवरा बायकोची भांडणं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी झोपताना नवऱ्याने बायकोच्या उशीखाली 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि बायकोने नवऱ्याच्या उशीखाली 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि सकाळी तुमच्या घरामध्ये कोणालाही न सांगता या 2 कापराच्या वड्या आणि या 2 लवंगा तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करायची आहे। माझ्या सुखी संसारामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद नांदू दे आणि आमच्यामधली जी भांडणं आहेत तर ती संपूर्णपणे मिटू दे, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आता तुमच्या नवरा बायकोमध्ये जर जास्त वाद असतील आणि जास्ती भांडणं होत असतील तर हा उपाय तुम्हाला कंटिन्युअसली 21 दिवस तुम्ही करू शकता किंवा 11 दिवस करू शकता। भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर गणपती बाप्पांना तुम्हाला 5 लवंगा सुद्धा अर्पण करायच्या आहेत किंवा 7 लवंगा अर्पण केल्या तरीही चालतील। लवंग अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि या लवंगा आपल्याला आपल्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी या लवंगा तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या तुमच्या जवळ सुद्धा तुम्ही ठेवल्या तरीही चालतील किंवा तुम्ही स्वतः वापरल्या तरी सुद्धा चालतील। इच्छापूर्तीसाठी हा लवंगाचा उपाय खूप अतिशय प्रभावी असा उपाय आहे। तुम्ही स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी किंवा आपल्या पतीच्या इच्छापूर्तीसाठी किंवा आपल्या मुलांच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्कीच करू शकता। आज दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही केला तरी चालेल। अजून तुमच्या काही जर शंका असतील तर त्या मला तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।